कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, 4 आरोपींकडून 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास नेवासा तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी कृष्णानगर, घोडेगाव, तालुका नेवासा या ठिकाणी छापा टाकण्यात आला. गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेणार असल्याच्या माहितीप्रमाणे पथकाने तात्काळ सदर ठिकाणी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींची नावे रशीद जानूभाई शेख, अमीन इसाक सय्यद, लाला उर्फ आफताब हारून शेख, राहणार घोडेगाव, शुभम बाबासाहेब पुंड, राहणार माळी चिंचोरा अशी आहेत. आरोपींच्या ताब्यातून 13 गोवंशीय जनावरे आणि ट्रक असा एकूण 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील राजेंद्र वाघ, अतुल लोटके, दीपक घाटगर, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डिले, किशोर शिरसाट यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.